जातील हे चंद्र सूर्य तारे. मला वाटतं ही भीष्म प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयांच्या अंतःकरणात असते. आणि खरं तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं योगदान दिलं, खरं तर बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे का परे बगुनी शूर अभिमाना. मला वाटतंय त्या स्वातंत्र्य सैनिकांचं खऱ्या अर्थानं धाडसाचं कौतुक आहे की 180 वर्षाची जुलमी राजवट उलटून टाकण्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांचं आज आपण मोठ्या सर्व भारतीय या ठिकाणी त्यांचं स्मरण करतोय, त्यांची आठवण करतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांना परत येणं विनंती आहे की आपण बाहेर कोणीही उभा टाकायचं नाही. सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांची आसन व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं. इथं कुणीही थांबायचं नाहीये, हे सगळे पाठीमागे तिकडे बसतील. हे देखील नको कोणी, हे तुम्ही पण नाही, तुम्ही सगळे बसायचं इथले. परत परत नको, तुम्ही सगळे चला पाठीमागे. बसून लिहा, मी बोलतो म्हणजे म्हटलं गॅप राहत नाही. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा. जे पाठीमाग देखील उभे आहेत, कुणीही उभा टाकायचं नाहीये, आपल्याला सूचना आहे. प्रत्येक भारतीयांचा ऊर खऱ्या अर्थानं अभिमानानं भरून येत असतो. हा देश आमुच्या शिवरायांचा, झाशीवाल्या रणरागिणीचा, शीळ हाती धरू जिंकू किंवा मरू, हा ज्यांच्या जगण्याचा आणि स्वप्नांचा ध्यास होता. खरं तर ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए वो जो दिन दुखी सबको गले लगाते चलो. जिसका न कोई संगी साथी ईश्वर उस है रखवाला, जो निर्धन है जो निर्गुण है वो प्रभु का प्यारा. प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहते चलो, दीप दया का जलाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. मला वाटतं हे साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी हातात हात घेऊन आपण एक संघ काम करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आज आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत एक वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनव शिखरे पादांकित करण्याचा निर्धार आज आपण करतोय. आणि म्हणून हा तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयाचा श्वास आहे. झेंडा आमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. या देशाची पवित्र माती, जुळती आमुच्या मदली नाती, एक नाद गरजतो भारता तुझा आम्हा अभिमान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. आणि म्हणून खरं तर कवी श्यामलाल गुप्तांनी देखील या तिरंग्याचं वर्णन करत असताना, हा विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, आणि तो उंच ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. म्हणून आन देश की शान देश की, देश की हम संतान है,
तीन रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है. मला वाटतंय ती पहचान आपली ओळख ही प्रत्येक भारतीयांची आहे. आणि म्हणून भारताची अस्मिता आन बान आणि शान असणारा हा तिरंगा जगातील प्रत्येक भारतीयांना आज मनापासून अभिमान वाटतोय. खरं तर आमचा तिरंगा हा तीन रंगांचा भारताच्या वैभव संपन्नतेचा आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्या तिरंग्याकडे प्रत्येक भारतीय ज्या वेळेस पाहत असतो त्यावेळेस भगवा केशरी पांढरा हिरवा या तीन रंगांचा झेंडा खरं तर या आणि मधल्या पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचं हे 24 आऱ्यांचं अशोक चक्र 24 तास आम्हाला गतिमान राहा असा संदेश देत असतं. आणि म्हणून सर्वात वरचा जो आम्हाला भगवा केशरी रंग सांगतोय तो धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. मध्यभागी जो पांढरा रंग आम्हाला दिसतो तो शांती आणि प्रकाशाचा त्यागाचा आणि पवित्रतेचा बोध देणारा आहे. आणि हिरवा रंग आम्हाला निष्ठा समृद्धी आणि निसर्गाशी आणि भूमीशी एक नातं दर्शवणारा रंग आहे. आणि म्हणून आम्हाला या तीन अशा तिरंग्याबद्दल खरं तर झेंडा हा आम्हाला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. खरं तर या देशाची पवित्र माती जुळती आमुच्या मदली नाती एक नाद गरजतो भारता तुझा आम्हा अभिमान तुझा आम्हा अभिमान. मला वाटतंय तो अभिमान आज आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आणि म्हणून कवी मोहम्मद इक्बाल आपल्या देशाचं वर्णन करत असताना नेहमी सांगायचे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. मला वाटतोय तो प्रत्येक भारतीयाला भारत आपला वाटतो. खरं तर या ओटानी चुंबन घ्यावी हजारदाही माती अनंत मरणे झेलून घ्यावे इथल्या जगण्यावरती. अरे या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना आपलं बलिदान दिलं. आणि म्हणून आन देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगों से तिरंगा ये अपनी पहचान है ये अपनी पहचान है. आणि ती पहचान आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक भारतीयाला कायम लक्षात राहणारी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं या भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. खरं तर या स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी आम्हाला प्रकर्षानं आठवण होती ती भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई आणि खरं तर साबरमती के संत तोने कर दिया कमाल आपण ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज आठवण होते. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो. अरे सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही अशी हाक आणि आरोळी ज्या लोकमान्य टिळकांनी दिली त्यांचीही आज आम्हाला आठवण होते. या भारताच्या स्वातंत्र्यासाठी चंद्रशेखर आझाद मंगल पांडे उधम सिंग तात्या टोपे आणि पोलादी पुरुष म्हणून आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांना ओळखतो. त्यांचंही योगदान या स्वातंत्र्यासाठी अमूल्य आहे. यांच्यासह थोर व्यक्तींनी आणि त्यागाने आणि त्यांच्या बलिदानाने या भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि तो दिवस आज आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतोय. मला वाटतंय आपला भारत काय आहे हे जर प्रत्येक भारतीयाला विचारलं तर भारत दिल है उस पुरुष का जिस पुरुष पूरब ने ज्ञान दिया ये प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ का गाता हूँ भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ.
या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया या सर्वांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. भारतीय स्वातंत्र्याचा हा 79वा वर्धापन दिनाच्या प्रसंगी या महाराष्ट्र राज्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही ज्यांना राजे म्हणतो ते या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर आज अपनी आज़ादी को हम हरगिजा मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. खरं तर हा देश आमच्या शिवरायांचा, झाशीवाल्या राणीचा, शीळ तळहाती धरू जिंकू किंवा मरू ही ज्यांनी शपथ घेतली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांची आठवण आज या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहात काढतोय. खरं तर एक सूर एक ताल एक गाऊ विजय गान, जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. मला वाटतं हे करत आपण भारताच्या बलशाली स्वप्न पाहतोय. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा तुम नेता हो कल के. मला वाटतं हे प्रत्येक लहान चिमुकल्या मुलांपासून ते 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हा प्रत्येक भारतीयाला आज मनापासून अभिमान आहे. खरं तर अशूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. त्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण आपल्या तळहातावर घेऊन या स्वातंत्र्यासाठी काम केलं. महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब हे या ठिकाणी ध्वजारोहण करतायत. माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होतोय. भारत माता की, भारत माता की. यानंतर
रामदास रामदास मिसाळ मिसाळ या या ठिकाणी ठिकाणी यहाँ पर ध्वजमान वंदना कार्यक्रम संपन्न हुआ। आगे के लिए आदेश। यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मी सर्व माझ्या लातूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. लातूर जिल्ह्यातील प्रिय बांधवांनो, मातांनो, भगिनींनो आणि युवा मित्रांनो, आज आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. हा फक्त आनंदाचा दिवस नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण करण्याचा आणि भविष्यासाठी नवे संकल्प करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, समाजसुधारक, शेतकरी आणि श्रमिक यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे आपल्या स्वातंत्र्याची अमूल्य देणगी लाभली आहे. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं, या सर्व वीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. आज या ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि सर्व जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात उभे आहोत. चला, या स्वातंत्र्य दिनी आपण सगळे मिळून लातूर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करूया. लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा माझा आणि माझ्या राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतनं राबविलेला 100 दिवसाचा कृती कार्यक्रम लातूर जिल्ह्यात सर्व शासकीय विभाग उत्साहाने सहभागी झाले. त्यात 3 विभागस्तरीय कार्यालय, 6 जिल्हास्तरीय कार्यालय, राज्यस्तरावरील क्रमांक मिळवलेले आहेत. 16 कार्यालयांनी विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या अभियानाचा 150 दिवसाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेनं व्हॉट्सअप चॅटबॉट हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना व्हॉट्सॲपवर जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती मिळणार आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध सेवा प्रदान केल्यामुळं उदगीर विभागीय कार्यालय, तहसील कार्यालय सोबतच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला ISO मानांकन मिळाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम केली जात आहेत. या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 27 संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन मिळाले आहे.
याशिवाय जिल्हास्तरीय सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामुळे गरजू रुग्णांना तातडीची मदत ही मिळत आहे. गेल्या जवळपास 3 महिन्यात या कक्षामार्फत 143 रुग्णांना मदत देण्यात आली आहे. लातूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिकेने सुमारे 290 कोटी रुपयांची विस्तरित पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीला रोखण्यासाठी एमसँड धोरणास मंजुरी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात 50 एमसँड युनिट्स स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी उद्योग विभागाकडून सवलती दिल्या जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रात नवा पॅटर्न तयार करण्यासाठी आपल्या लातूरमध्ये पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची संधी ही उपलब्ध झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. गतवर्षी जिल्ह्यातील 3675 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सुमारे 14 कोटी 70 लाख रुपये रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. या वर्षीपासून ही योजना तालुका स्तरावर राबवली जात आहे. जलसंधारण आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यासारख्या योजनांमुळे शेतीला बळ मिळत आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राज्यात राबवली जात आहे. या योजनेची अंमलबजावणीत लातूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यात 47 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामधून सुमारे 230 मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. जवळपास 80,772 शेतकऱ्यांना यामुळे दिवसा वीज मिळत आहे. शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू आहे. आत्तापर्यंत 882 किलोमीटर लांबीचे 678 रस्ते हे अतिक्रमण मुक्त करण्यात आले. या रस्त्यांची दुतर्फा वृक्ष लागवड ही सुरू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना तयार केलेल्या वस्तूंसाठी हिरकणी लातूर ब्रँड तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महिला बचत गटांचं उत्पादनाला विक्रीला नवी ओळख मिळाली आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व 786 ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था अधिक गतिमान होण्यासाठी यंदा प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले जाणार आहे. गावागावांमध्ये विकासाचा एक निकोप स्पर्धा निर्माण होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मी या ठिकाणी करीत आहे. आपले लातूर महाराष्ट्रात सर्वात कमी वृक्ष असलेले जिल्ह्यापैकी एक आहे. पण आता सगळे मिळून हे चित्र बदलण्याची संकल्पना करूया. यासाठी जिल्ह्यात माझे लातूर, हरित लातूर मोहीम ही राबवली जाते. किमान एक झाड लावून सर्वांनी या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावं असे आवाहन मी या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं त्याबद्दल मंत्री महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतोय. पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणी प्रवीण मोहनरावजी राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कासार शिर्शी.
माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर अजय माधवराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन कासार शिर्शी यांनी देखील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आपली विविध कालावधीमध्ये कर्तव्य बजावलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आणि सन्माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, या ठिकाणी पोलीस अधीक्षक माननीय अमोल तांबे साहेब, या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मानसी मॅडम, या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय महादेव उत्तम क्षीरसागर, पोलीस नाईक यांना विशेष सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दहशतवादी अतिरेकी यांचा मुकाबला करण्यासाठी जलद प्रतिसादर पथक विशेष कमांडो पथकात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. महादेव उत्तम क्षीरसागर. यानंतर खरं तर लातूरच्या इतिहासात पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांचा नाव नोंदवलं गेलं ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांनी खरं तर प्रत्येक IAS अधिकाऱ्याचं एक स्वप्न असतं की मसुरी येथील 1 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी करण्यासाठी त्याच ठिकाणी मसुरी येथील लबासना ट्रेनिंग सेंटरमध्ये मॅडमनी 1 महिन्यात जे आपले अनुभव कथन आहे, खरं तर येणाऱ्या नवख्या आणि नवीन होणाऱ्या IAS अधिकाऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असणारं 1 महिन्यामधल्या बारीक बारीक गोष्टींचा अनुभव कथन असणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन होतंय. अगदी 1 महिन्याच्या कालावधीत लबासना फ्रॉम माय लेन्स, खरं तर माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या नजरेतून आणि गेल्या 1 महिन्याचं अनुभव कथन असणारा एक प्रेरणादायी अनुभव या पुस्तकामध्ये मॅडमनी आपला मांडलेला आहे. लबासना फ्रॉम माय लेन्स या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. यानंतर महानगरपालिका डॉक्टर पंजाबराव खानसोळे, उपायुक्त मनपा लातूर यांचा व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम फॉर केंद्रीय कार्यकारी समितीच्या वतीनं विकास रत्न पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. त्यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय. यानंतर आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक लातूर, अवयव दात्यांचा सत्कार या ठिकाणी श्री किरण सुनीलरावजी लोभे, राहणार समर्थनगर, यांनी अवयवदात्यांचा सत्कार, ज्यांनी किडनी आणि हृदय दान केलेलं होतं. त्यानंतर लता सुनील लोभे, त्यांची आई, आणि विकास सुनील लोभे भाऊ यांचाही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विशेष त्यांचा सत्कार करण्यात येतोय. पंचायत विभाग, श्रीमती वर्षा विजय कोळी यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही सन्मान करण्यात येतोय. ग्रामपंचायत विभाग, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 अंतर्गत त्यांनी सेवा पुरवल्याबद्दल पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय मुरुड, सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सन्मान पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येतोय. यानंतर ग्रामपंचायत कार्यालय निवळी पंचायत प्रगती निर्देशांक बाबत त्यांना पुरस्कार देण्यात येतोय. सरपंच आणि ग्रामसेवक, खरं तर गाव हा विश्वाचा नकाशा
गावावरूनही देशाची परीक्षा, गावेची भंगता येईल अवदसा येईल माझ्या देशा. खरं तर गावाला संपन्न करण्याचा विचार आणि गावाला संपन्न करण्याचा ज्यांनी वसा घेतला त्या सर्व सरपंच बांधवांचा सन्मान होतोय. खरे काम निष्काम करू ग्रामसेवा, जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. जोपर्यंत गावं बलशाली होणार नाहीत, बळकट होणार नाहीत, तोपर्यंत आपला देश बलशाली होणार नाही आणि साने गुरुजींचं स्वप्न साकार होणार नाही. म्हणून गावाला प्राधान्य देणाऱ्या सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांचा सन्मान होतोय. जिल्हा उद्योग केंद्र लातूर श्री प्रवीण खडके महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर यांचाही प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये ग्रामपंचायत कार्यालय गणेशवाडी तालुका शिरूर अनंतपाळ यांनी वृक्ष लागवडीमध्ये उल्लेखनीय काम केलं, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सरपंच आणि ग्रामसेवक खरं तर माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ग्रामपंचायतीनं वृक्ष लागवडीमध्ये उल्लेखनीय काम केलं आणि लातूर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात 40 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपण साध्य करू शकलोत. त्याचं कारण आपल्या सर्वांचं योगदान आहे. यानंतर जिल्हा उद्योग केंद्र श्री प्रवीण खडके महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर यांनी आपल्या कार्यालयाच्या परिसरामध्ये एक अमृत गार्डन केलेलं आहे. 930 फुलांची झाडं, 110 प्रकारचे कॅथॉल, चाफा गार्डन असेल, मोगरा गार्डन असेल, असं सुंदर अशा वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने केलेल्या गार्डनचं त्यांना प्रशस्तीपत्र या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येतंय. यानंतर 100 दिवस कार्यालयीन सुधारणामध्ये प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग लातूर यांना प्रथम पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. यानंतर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन लातूर यांना द्वितीय क्रमांक, प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर यांना
मान्यता देण्याची सुरुवात केलेली आहे आणि पुढं सुद्धा म्हणजे बाकीची पण कामं डिपार्टमेंटची काही अपेक्षा असतात लोकांच्या PWDकडनं काही कामं काही प्रलंबित जे प्रश्न आहेत ते सुटावे तर हे आपण ज्या त्यावेळेस देत असतो पण तरी पुढं नियोजन आपण जसं विचारलं त्याचं नियोजन करून आम्ही नक्की करू. मी काल त्यांना भेटलो काल आपली जी ताकद चांगली असेल त्याच्यावर बस गेली तरी त्या क्रॅक झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने करा म्हणजे म्हटलं पूर्ण रस्ता वापरायला पडेल. तेव्हा मी काल त्यांना विनंती केली की बा त्यांनी त्याचं उपोषण स्थगित करावं आणि योग्य तो निर्णय आम्ही या पद्धतीने करू.